सुरेगावचे विद्यमान पोलीस पाटील मनीष वजे हे देखील आज व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया मैदानाकडे. बिग सामना दोन संघांमधून रंगतोय. अति तटीचा हा सामना. प्लीज चला आपण वेळ कमी घ्या. पंचांना देखील एक विनंती असेल, चालू 3 षटकासाठी आपण 15 मिनिटाचा अवधी सेट करायचा आहे आणि जो संघ उशीर करेल त्याला आपण पॅनलाइज देखील करायचं आहे. बघा दोन्ही संघांना सूचित केलं जातं 3 षटकांचा निर्धारित सामना आहे आणि फक्त 15 मिनिटांमध्ये आपण 3 षटकं टाकायची आहेत. जो संघ उशीर करेल त्याला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा मित्र आपण पाहतोय. जयदुर्गा सुरे बी संघाच्या माध्यमातून सुरेख सुंदर अपत्य उत्कृष्ट स्पर्धेचं आपण अतिशय चांगलं आयोजन पाहतोय. आज त्या संघाने देखील या स्पर्धेमधून सुरेख सुंदर देखील कामगिरी केलेली आहे आणि आज या स्पर्धेमधून अंतिम फेरी देखील गाठलेली आहे. तर बघूया शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे कारण जो संघ विजय संपादित करेल तो एका ट्रॉफीचा हकदार असणार आहे. तर कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्म्स करून या स्पर्धेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय, सुरी की खारबाव, खारबाव की सुरी. षटक क्रमांक पहिलं, वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या वतीनं पहिलं षटक आलं ते गोलंदाज विजय. स्ट्राईकसाठी महेश आणि संदेश. चला प्लीज सुरेश संघाचा कॅप्टन आपण थोडंसं वेल कमी घ्या. सामन्याला देखील आपण सुरुवात करायची आहे. पहिला बॉल पेस करताना विजय आणि महेशाच्या बॅटमधून पहिलाच बिग ब्लास्ट. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. थोडंसं आपटेकर पद्धती चेंडू ऑन साईडचा बिग ब्लास्ट देखील महेशाच्या बॅटमधून आपण पाहिला. एक आज निश्चितच प्रेक्षकांनी त्यांनी इम्प्रेस केलं होतं महत्त्वाच्या सामन्यामधून, मात्र कुठेतरी संघाला थोडंसं बॅकफुटवर घेऊन गेला. संघ देखील त्यांचा पराभूत झाला. पहिल्या चेंडूवर घणाघातीचा प्रहार, सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. मॅच बॉल देखील आलेला आहे. पहिल्या चेंडूवर अतिशय घणागती असा प्रहार, सुरेख सुंदर अपने उत्कृष्ट फटका. पण महेशच्या बॅटमधून पाहिला थोडासा आपटेकर पद्धती चेंडू होता. ऑन साईडचा धमाका देखील चांगला आपण पाहिला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विजय. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाईम फटका आहे. बाद होणारा फलंदाज आणि येणारा फलंदाज, आपण जे 30चं सर्कल आहे ते लगेच क्रॉस करायचं आहे. भरत येतोय. मागच्या सामन्यात भरत यांनी देखील अतिशय उत्तम कामगिरी केली होती. 2 चेंडूमध्ये 2 बिग फटके देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मार्ग पंचांना क्रॉस करतो. राईट मोडचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल भरत. आता मात्र सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. बघा फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क आहे, तुमचं टायमिंग आहे, तुमची नजर आहे. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. आता मात्र फलंदाज थोडासा शफल झाला होता. ऑन साईडचा फटका देखील चांगला होता. मात्र 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्पेअरलेग सीमाच्याकडे जाणारा चेंडू 1 बॉन्स एका टप्प्याने आउटफील्डमधून कलेक्ट केला जातो. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या एकाने पुढं सकते 7. षटक क्रमांक पहिला नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव ए.
योगेश पाटील यांचा संघ. योगेश पाटील आपणास देखील पुन्हा एकदा विनंतीशील, आपण प्रेक्षकामध्ये असाल तर आपण. आणि या ठिकाणी मात्र संदेशाच्या बॅटमधून हा बिग ब्लास्ट. चेंडूची लाईन जबरदस्त रीट केली आणि चेंडूला मात्र एका रेक्षामध्ये भिरकावून दिलं होतं आणि चेंडू जातोय वाईट ऑफ लॉंगॉन सीमेच्या बाहेर. दणदणीत षटकार. 13. खराब चेंडू उत्तम प्रहार आणि जसं प्रश्न तसं उत्तर संदेशाच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विजय. संदेशाने देखील प्रेक्षकांना थोडंसं इम्प्रेस केलं. काय लाजवाब फलंदाजी आपण संदेशाच्या बॅटमध्ये देखील पाहिलेली आहे. परिवर्तन निश्चित होतं चेंडूमध्ये आणि आपण पाहिली चेंडू येण्याच्या बाजूला थोडीशी बॅट रिलीज झाली होती. एक निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. अंतिम चेंडूचा जर आपण विचार केला तर कुठेतरी थोडंसं दुधावधीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डबल माइंड. टाईम व्यवस्थित सेट झालं नव्हतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज संदेशाला एक निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-13. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज राकेश. चेंज ऑफ पेस, परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडूची गती कुठेतरी कमी केली होती आणि दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आपण पाहिला होता. मात्र एकच धाव आणि मला वाटतं या ठिकाणी फलंदाज देखील बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज आपण लगेच याचं प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. 30चं जे सर्कल आहे ते देखील आपण क्रॉस करायचं आहे. येणारं जाणारं फलंदाज. नेक्स्ट न्यू बॅट्समन अँड न्यू बॅटल संदीप. संदीप आणि संदेश ही संघाची सर्वात महत्त्वाची जोडी आता मैदानामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 2. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मागच्या सामन्यामधून ज्यानं केलं होतं तोच हा गोलंदाज राकेश. पंचांना क्रॉस करतो, राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समन अँड न्यू बॅटल संदेश. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. असं निश्चित या गोलंदाज देखील प्रेक्षकांना इम्प्रेस केले. का लाजवाब गोलंदाजी. फलंदाज थोडासा शपल झाला तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला. संदेशाच्या बॅटमधून चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. काय लाजवाब गोलंदाजी. संघाने विश्वासाने त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज राकेश याची. आज प्रेक्षकांनी देखील त्याने इम्प्रेस केलेले आहे. दुसऱ्या सामन्यामधून काल लाजवाब गोलंदाजी आपण पाहिली होती. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे.
बॅटल संदीप याला. सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर संदीप देखील या ठिकाणी परिपूर्ण बीट होत आहे. स्विंग अँड मिस काढला जवाब गोलंदाजी. षटक क्रमांक दुसरं परिपूर्ण बॅकफोडवर जाताना आपण खारबाव संघाला पाहतोय. पहिले षटक आपण पाहिलं होतं 13 धावा निश्चित आल्या होत्या. मग दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. संदीपच्या बॅटमधून बिग ब्लास्ट येतोय. अंतिम चेंडूवर आता मात्र थोडंसं कमबॅक होताना खारबाव संघाला देखील आपण संदीप याच्या बॅटमधून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका. या साधारण संघात धावसंख्या 21 वर पोहोचते. शेवटचा अंतिम एकरचं षटक प्रगती पथावर आहे आणि गोलंदाज वैजनाथ. चला प्लीज थोडंसं आपण वेल कमी घ्या. वैजनाथ येतोय. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. स्लॉगोर संदेशाच्या बॅटमधून एकच धाव. या एकदावणी संघात धावसंख्या 22 वर पोहोचते. षटक क्रमांक शेवटचं. अगेन्स्ट गोलंदाज वैजनाथ. बॅक टू बॉलर हा मारा झाला तो आपल्या फळतोड चेंडूला कलेक्ट केलं जातं. महत्त्वाचा फलंदाज देखील धावची सोडे बाद होतोय संदेश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला फटका. अरुंदी कार्पेट चेंडू होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 24. अगेन्स्ट गोलंदाज सज्ज. सुरेख सुंदर पद्धतीने मुस्कुट चेंडूची फेक झाली. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बघा 2 चेंडूमधून खारबाव संघ मात्र कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. 24 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र एक मोठा फटका देईल खारबाव संघासाठी फार महत्त्वाचा झाले. कारण 30 ते 32 धावा निश्चितच एक चांगली धावसंख्या असेल. 24 धावा धावफलकावर आहेत.
या ठिकाणी मात्र संदीपेच्या बॅटमधून अतिशय चांगला सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फाटका चेंडू जातो आउट ऑफ पार्क. लुक ॲट दॅट. अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका 6 धावांनी संघात धावसंख्या 30 वर पोहोचते. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. तीस धावा धावफलकार आहेत. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. एक केरी दुहेरी तिहेरी चौकार की षटकार की विकेट बघूया. वैजनाथ अतिशय चांगला फटका चेंडू सुंदरसा ऑब्रेचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट झालेले आहेत. तर धावसंख्या होती ती 32 आणि विजयाचं लक्ष 33 धावांचं. प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी. चला लगेच खारबाव संघ देखील आपण आपली क्षेत्ररक्षण लावायचं आहे. खारबाव संघाला देखील विनंतीशील विना विलंब आपण लगेच देखील आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आदरणीय योगेशजी पाटील आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. ऑर्गनाईज कमिटीच्या वतीने तुम्हाला आमंत्रित केलं जातं. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्मानी उपाध्यक्ष आहेत आणि खारबाव संघाचे सर्व आहेत. तर धन्यवाद मोहनदादा भोईर. सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूर इथे उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं मंचावर उपस्थित मान्यवरांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. आणि विजयासाठी 3 षटकामध्ये 33 धावांचं लक्ष ठेवलेले आहे जयदुर्ग सुरी बी संघासमोर नंदकिशोर खारबाव ये संघानं. प्री क्वार्टर फायनलचा सामना आहे. कालच्या दिवसावर देखील सचिन स्पोर्ट पूर्ण संघानं आपलं नाव कोरले आणि आजच्या दिवसातून पाहूया 2 संघादरम्यान कुठला संघ या सामन्यावर विजय संपादन करतोय आणि या स्पर्धेचा पहिल्या 8 ट्रॉफीचा हकदार बनतोय. सुपर 3 मध्ये निश्चितच बघूया 2 संघांमधून कुठला संघ क्वालिफाय होतोय. आणि फलंदाजीसाठी गोवार पाटील आणि विजय वजे ही जोडी आलेली आहे. आणि गोलंदाजीसाठी निश्चितच आजच्या दिवसामधून ज्यांनी आपल्या संघासाठी अप्रतिम गोलंदाजी टाकलेली आहे तो संदेश पाटील. 2 सामन्यातून 2 षटकामध्ये त्यांनी 10 धावा देत 3 फलंदाजांना बाद केलेले आहे. तोच गोलंदाज आलेले आहे या अगदी महत्त्वाच्या 3ऱ्या सामन्यातून गोलंदाजी करण्यासाठी. 11.00च्या सरासरीनं 33 धावांचं लक्ष आहे जयदुर्ग सुरई बी या संघासमोर. तरी आपण अधिक वेळ घ्यायचं नाही, लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची. गोलंदाज संदेश पाटील शॉर्ट रन अपनी ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मिस टाइम फटका आहे. इष्टरक्षक भरत यांच्या हातामध्ये चेंडू विसवतोय आणि पहिला धक्का
गोवर पाटील यांच्या रूपानं जयदुर्ग सुरई बी संघाला. तर निश्चितच 0 धावसंख्येवर मोठा आदरा जयदुर्ग सुरई बी संघाला गोवर पाटील यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात संदेश पाटील यांनी खरोखर त्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी आजच्या दिवसातून केली असं म्हणायला हरकत नाहीये. विजय वजे याचा इनसाइड आउटचा फटका आणि अप्रतिम झेल. कुमार यांनी एका हातामध्ये झेल संपन्न केलेले आहे आणि सलग 2 चेंडूवर 2 धक्के लागलेले आहेत ते जयदुर्ग सुरई बी संघाला. 0 धावसंख्येवर अगदी पहिली सलामीर जोडी तंबूच्या आश्रयाला गेलेली आहे. आणि ते मला वाटतं 45 वयोगटाचे खेळाडू संपले असं घोषित केलेले आहे. बघा या सामन्याचं समीकरण 12 चेंडू आणि 33 धावा. उद्याचे जे सामने आहेत जे संघ खेळणार आहेत त्या संघांना मी आवाज देऊ इच्छितो. उद्या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम मेगा फिनाले दिवस आणि पहिला सामना असेल सिद्धिविनायक अंजोर स्वराज्य कशेली आई जोगेश्वरी जून अंदोरकी आणि मरवाई दिवे, त्यानंतर गावदेवी केवणी दिवे आणि चौटाईरबा मानकुली बी आणि त्यानंतर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना नानास्फोट टेमघर आणि न्यू तुफान पिंपलास. या उद्याच्या 8 संघांनी अगदी वेळेवर पोचायचं आहे. बघा पहिला सामना अगदी वेळेवर सुरू झाला तर सर्व सामने व्यवस्थित वेळेवर पार पडतील. त्या अनुषंगाने मी स्वराज्य कशेली संघाला विनंती करतोय आणि सिद्धिविनायक अंजूर अगदी आपण बरोबर 9:30 वाजता आपली रिपोर्ट करायची. बारा चेंडू आणि 33 धावा. बघा संदेश पाटील हॅट्रिक ऑन होते मात्र 45 वयोगटाचे खेळाडू देखील त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहेत. जगदीश कारभारी याचा हा चेंडू आणि ते स्वेर आहे. निश्चितच खूपच आउटसाइड ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आणि अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर 2-1 अशी सुरुवात झालेली आहे. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून आज नानास्फोट टेमघर या संघाचे उत्कृष्ट खेळाडू प्रमोद यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. नानास्फोट टेमघर या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत प्रमोद यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले आहे. आणि इथे भूषण याची दांडी गुल अगदी खराब चेंडूवर मोठा फलंदाज इथे बाद झाले. जयदुर्ग सुरई बी संघाचा भूषण. टीम मीटिंग घेऊ नका फटाफट गेला. 3-1 गोलंदाज जगदीश कारभारी आणि या इथे मोठा बिग ब्लास्ट येतोय.
फलंदाज राकेश, आज मात्र गोलंदाजीतून राकेश, फलंदाजीतून राकेश. जयदुर्ग सुरे बी संघाचा हा तारणहार ठरलेला आहे आजच्या दिवसातील राकेश पाटील. जुन्या चेंडूची फेकी करायची बघा, लगेच आपण द्या, कारण की मॅच बॉल आहे, खूप दूर कुठेतरी गेलेला आहे चेंडू, खूप दूर कुठेतरी गेलेला आहे आणि मला वाटतं चेंडू हरवलेला आहे. राजाबाई आपण यायचं आहे, या आपण मैदान सोडून जाऊ नका प्लीज. जे आपले खेळाडू आहेत नंदकिशोर खारबाव ये, आपण सीमारेषेच्या बाहेर जाऊ नका प्लीज. तर सामन्याला लगेच सुरुवात करा. धावसंख्या झाली ती 7. चला वेल कमी घ्या बघा मित्रांनो प्लीज. कुमार, जगदीश कारभारी, संदेश पाटील, महेश, भरत, सुनील भोईर यांना देखील आपण पाहतोय. शॉट थर्डमॅन इष्टरक्षकच्या मागे अगदी गली क्षेत्रामध्ये उभे आहेत. गोलंदाज जगदीश कारभारी यांचा चेंडू आणि संदीप पाटील यांना चेंडू मिस करतोय. अगदी खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डीपिस बॅकवॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये उभे होते आणि या चेंडूवर आलेले आहेत 4 धावा आणि धावसंख्ये 4 ने वाढून झाली आहे ती 11 या धावसंख्येवर. बघा 18 मध्ये 33 होत्या आणि 12 मध्ये 33चं समीकरण राहिलं होतं आणि जगदीश कारभारी यांच्याकडून कुठेतरी आता खराब चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. राकेश यांनी तब्बल 2 चेंडूमध्ये 10 का दम हा दाखवलेला आहे. तीन चेंडूमध्ये 1 विकेट आणि 10 धावा खर्च केलेत आतापर्यंत. हा चेंडू देखील ऑन साईडला खेळायचा होता, मात्र हवा तसा संपर्क झालेला नाहीये. आता चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते फलंदाज राकेश पाटील बघा अगदी डोक्यावर बर्फ ठेवून हा खेळ मैदानामध्ये खेळला जातोय आणि ते मोठा मासा घालायला लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतलेली आहे राकेश यांनी आणि आपला विकेट इथे दिलेला आहे. आणि निश्चितच सामन्याला पुन्हा एकदा या विकेट नंतर कलाटणी मिळते का हे येणारे चेंडू सांगून जातील. 1च धाव आलेली आहे आणि धावसंख्या झाली ती 12. 4 बाद 12 धावा. गोवर आणि सुभाष अशी खेळपट्टीवर आपण जयदुर्ग सुरी बी संघाची ही बिनीची जोडी पाहतोय. निश्चितच आज लवकर बाद झाले गोवर पाटील, त्यानंतर विजय वजे. राकेश यांनी सामन्याची सूत्र हातामध्ये घेतली होती, कुठेतरी अति घाई आणि बघूया हा विकेट जो मिळवलेला आहे त्या विकेटचा किती फायदा उचलतोय तो नंदकिशोर खारबाव बी संघ. निश्चितच विनोददादा पाटील असतील, योगेश पाटील यांनी देखील सुटकेचा श्वास सोडला असेल की राकेश हा फलंदाज इथे बाद झालेला आहे आणि या इथे राजा याच्याकडून चांगला झेल. अजून एक फलंदाज फेल होतोय सुभाष पाटील.
7 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज आहे. बघा आता विकेट मिळवल्यानंतर निश्चितच पाठोपाठ सुभाष पाटील देखील झेलबादच्या स्वरूपात बाद झाले आणि मी की पुन्हा एकदा सामन्यावरची पकड ही मजबूत केलेली आहे नंदकिशोर कारबाव ए संघाने असं म्हणायला हरकत नाही आहे. फलंदाज वैजनाथ आलेले आहे. नॉन स्ट्राईक एंडला समोर आहे गोविंद पाटील आणि हा चेंडू स्वेर आहे. पंचांचे दोन्ही समांतर धावी वाईटच्या स्वरूपात अवांतर आणि अवांतर धावीनी संघाची धावसंख्या झाली ती 13. 7-20. बघा प्रत्येक चेंडू हा क्रिकेटमध्ये एका संघाला हसवतोय तर दुसऱ्या संघाला लढवतोय असा मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. इथे फटका फसलाय बघूया. 3 क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी पुढे सरसवले होते मात्र भरत चौधरी यांच्याकडून चांगलं आणि तब्बल 3 धावा देखील या चेंडूवर पूर्ण केलेले आहेत आणि आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 17 धावा. 6-17चं इक्वेशन आहे. सोळा धावा झालेली आहेत आणि 17 धावा शेवटच्या षटकामध्ये शिल्लक आहेत. बघूया कुमारसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे आणि जयदुर्ग सुरी बी संघासाठी देखील तितकाच महत्त्वाचा सामना आहे. प्री क्वार्टर फायनल सामना आहे. या सामन्यावर जो संघ विजयी मिळवेल तो या स्पर्धेतील एका चषकाचा निश्चितच हकदार बनेल. सुपर 3 मध्ये बघूया आज की शाम किस टीम के नाम नंदकिशोर कारबाव ए की जयदुर्ग सुरी बी. 6 चेंडू आणि 17 धावा आणि कुमार सारखा गोलंदाज आहे. निश्चितच दोन्ही संघांना इथे मी तर म्हणेन समान संधी आहे कारण की वैजनाथ देखील खेळपट्टीवर आहे मात्र सध्या नॉन स्ट्राईकवर आहे आणि स्ट्राईकवर आहे तो गोविंद पाटील. 6-17चं इक्वेशन. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. 6:01 झालेले आणि शेवटचा आणि अंतिम षटक हे प्रगतीपदावर. गोलंदाज कुमार. सहा 17 आणि पहिला चेंडू 1 फॉर दी ओव्हर. निश्चितच गोलंदाजासाठी ही पहिली संधी आहे. दुसरा आपण बाउन्सर मारू शकणार नाही. अगदी चांगली पंचांची भूमिका मैदानामधून आपण पाहतोय. सूर्यकांत मोरे आणि शिवम वैतीसर यांच्याकडून 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिलेला आहे. गोलंदाज फक्त आपल्या 6 चेंडूमध्ये एकच बाउन्सर चेंडू टाकू शकतो आणि ते फटका फसलाय. झेल देखील सोडलाय आणि ते फलंदाज धावचीत बाद झालेले आहेत. चार 16चं इक्वेशन आहे. काय सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण आलेला पाहतोय. अगदी दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ या सामन्याच्या माध्यमातून केलेला आहे. फलंदाज येतोय मुकेश. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज मार्गस्थ होतोय कुमार.
अतिशय चांगला चेंडू, परफेक्ट डिलिव्हरी, अगदी फलंदाजाला जागते रवो का आदेश देणारा हा चेंडू आहे. 3-16चं इक्वेशन आहे. अतिशय चांगला चेंडू आणि संदेश पाटील चेंडूच्या समोर आहेत. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केलेली आहे. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 19. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा म्हणजे नंदकिशोर खारबाव हे संघ विजयाकडे वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की अतिरिक्त चेंडू जर टाकला नाही तर निश्चितच क्रिकेटच्या पुस्तकामध्ये 2 चेंडूमध्ये 14 धावा नाही आहेत. आता इथून जर सामना गमवायचा असेल तर तो कुमार याच्या हातामध्ये आहे. इथे मात्र बिग ब्लास्ट मात्र बघूया उशीर झालाय का हा षटकार येण्यासाठी. जयदुर्ग सुरई बी संघासाठी आता 1 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांचं समीकरण. जुन्या चेंडूची फेकी करायची बघा. नंदू पाटील खरोखरच्या स्पर्धेसाठी नंदू पाटील यांची खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण आहे. निश्चितच पहिलं षटक जे 2 चेंडूमध्ये समाप्त केलं तिथूनच कुठेतरी जयदुर्ग सुरई बी संघ हा अडचणीमध्ये आणि नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा तो देखील कुठेतरी अंगाशी आला होता आणि ते या सामन्यावर विजय संपादन केलेले आहे.